नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे उन्हाळ्यात पावसापूर्वी ऊसाला कोणते खत नियोजन करावे या संदर्भातली माहिती आपण मित्रांनो पाहणार आहोत. तर व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा. कोणत्या पद्धतीचे खतं पाण्यातून सोडले पाहिजे, कोणत्या पद्धतीचा फवारा ऊसाला दिला पाहिजे, या खत व्यवस्थापनाबद्दल पावसाळ्यापूर्वीची जी खत व्यवस्थापन असते त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो काय होतं आहे, पावसाळ्यापूर्वी ऊसाला डोस देणं का गरजेचं आहे ते पहिल्या प्रथम आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, पावसाळ्यापूर्वी ऊसाला डोस देण्याचे खूप सारे फायदे आहेत. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण ऊसाला पावसाळ्यापूर्वी डोस देतो त्यावेळेस मित्रांनो पाऊस झाल्याच्या नंतर जमीन ही पूर्ण ओलीचिंब होते. म्हणजे जी आपल्या ऊसाला जी आपण बेड केलेला आहे, जी सरी फोडलेली आहे, जी वरंभा तयार केलेला आहे, तो वरंभा पावसामुळे पूर्णपणे भिजतो. आणि तो वरंभा पूर्णपणे भिजल्यामुळे जे आपण ऊसाला खत मारलेला आहे, जो आपण ऊसाला डोस दिलेला आहे, त्याचा पुरेपूर फायदा मित्रांनो आपल्या ऊसाला होत असतो. आणि मग त्याचा ऊसाला पुरेपूर फायदा झाल्यामुळे ऊसाची मुळी जोमाने वाढते आणि ऊसाची वाढ, कांड्यांची जाडी, लांबी ही चांगल्या प्रमाणे होते आणि चांगल्या प्रमाणात वाढते. त्याच्यामुळं मित्रांनो पावसाळ्यापूर्वी ऊसाला खताचा किंवा पाण्यातून ड्रीपद्वारे खत सोडण्याचा खूप सारा फायदा आहे, खत देण्याचा खूप सारा फायदा आहे. म्हणून पावसाळ्यापूर्वी आपल्याला हा डोस द्यायचा आहे. तोच मित्रांनो आता काय होतं, समजा आपण उन्हाळ्यामध्ये जर तो डोस जर दिला, तर मित्रांनो काय होतं, उन्हाळ्यामध्ये आपण ऊसाला पाणी सोडत असतो. पण ते पाणी किती असतं, आपल्याकडं पाण्याचा शॉर्ट असतो. त्याच्यामुळे आपण पाटाने पाणी सोडत असतो, सरीने पाणी सोडत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या ऊसाची सरी ही पूर्ण ओली होत नाही. आणि ऊसाची सरी पूर्ण न ओली झाल्यामुळे आपण जरी ऊसाचा खताला डोस दिलेला असेल तरी त्याचा मित्रांनो पुरेपूर फायदा होत नाही. म्हणून मित्रांनो पावसाळ्यापूर्वी आपल्याला हे ऊसाला खत देण्याचं नियोजन करायचं आहे. आणि हे जर नियोजन आपण जर केलं तर मित्रांनो एकरी 100, 110, 20 टन ऊस तुम्ही सहज काढू शकता. असा मित्रांनो खूप छान खताचा फॉर्म्युला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला सांगत आहे. तर मित्रांनो आता आपल्याला पहिल्या प्रथम जे पाहायचं आहे ते खत आहे, पावसाळ्यापूर्वी ऊसाला कोणतं द्यायचं आहे ते बघा. 126100 आपल्याला हे खत ऊसाला द्यायचं आहे. किंवा मग याला पर्याय म्हणून आपल्याला 1919, जर ऊस मोठा असेल तर मित्रांनो 126100 हे अमोनियम सल्फेट प्रति एकरी हे खत आहे. 6 ते 7 किलो आपल्याला सोडायचं आहे. यामुळे मित्रांनो मुळांचा विकास चांगला होतो आणि फुटवे मजबूत होतात. आणि ऊस लहान असल्यास मित्रांनो आपल्याला 1919 वापरायचा आहे. म्हणजे ऊस जर मोठाला असेल तर आपण 1261 वापरू शकता आणि ऊस जर छोटा असेल, लहान असेल थोडा, तर मित्रांनो आपण 1919 वापरू शकता. तर मित्रांनो आता याच्या सोबतीला आपल्याला दुसरं एक खत वापरायचं आहे ते म्हणजे युरिया. युरिया साधारणपणे 20 ते 25 किलो युरिया पाण्यातून आपल्याला द्यायचा आहे. ज्याच्यामुळे नत्रांची गरज भागून ऊसाला तातडीने काळोखी येते. त्याच्यामुळे मित्रांनो ह्या खताचं नियोजन आपल्याला पावसाळ्यापूर्वी ऊसासाठी करायचं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचे, म्हणजे 1 ते 3 किलो ह्युमिक ॲसिड पाण्यातून आपल्याला नक्की ऊसाला सोडायचं आहे मित्रांनो. आता हे जर ऊसाला मित्रांनो सोडलं तर याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, जमिनीतील पांढरी मुळी प्रचंड कार्यक्षम होते आणि सर्व दिलेली खते ऊसाला लगेच शोषून घेण्याची प्रक्रिया ऊसामध्ये चालू होते. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला हे अशा पद्धतीनं खताचं व्यवस्थापन करायचं आहे. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, फवारणीचं नियोजन. आता आपल्याला ऊसाला पहिली, दुसरी आणि तिसरी फवारणी करायची आहे. तर ऊस पिकावर मित्रांनो जर फवारणी करायची असेल तर पावसाळ्यापूर्वी वातावरणामध्ये उकडा असतो आणि अशावेळी पानाद्वारे दिलेली खते ऊसाला खूप लवकर लागू होतात. यासाठी मित्रांनो आपल्याला पावसाळ्यापूर्वी आपण 2 प्रकारच्या फवारण्या करू शकतो. पहिली फवारणी ही कशासाठी असते मित्रांनो, तो वाढ आणि हिरवेगारासाठी. आता मित्रांनो यासाठी आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 1919 हे खत 80 ते जवळपास 110 ग्रॅम मित्रांनो आपल्याला एका 15 लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे. सोबतीला मित्रांनो त्याच्याबरोबर आपल्याला चिलेटेड आणि मायक्रोन्यूट्रिएंट हे 25 ते 30 ग्रॅम एकत्र करून फवारणी करायची आहे मित्रांनो. यामुळे पानांचा पिवळेपणा जाऊन ऊस काळाभर होतो.
तर मित्रांनो, हे 15 लिटरच्या टाकीच्या पाण्यासाठी हे आपण सांगितलेलं एवढं खत आहे, हे घ्यायचं आहे. आणि ऊस याच्यामुळे काळाभोर पडतो. त्याच्यामुळे ही पहिली फवारणी मित्रांनो खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आता दुसरी फवारणी मित्रांनो कशासाठी आहे बघा. तर ही दुसरी फवारणी म्हणजे विशेष ऊसाची जाडी आणि पेऱ्यामधील अंतरासाठी खूप महत्त्वाची फवारणी आहे मित्रांनो. जर तुमचा ऊस बाळबांधणी किंवा मोठी बांधणीच्या अवस्थेत असेल किंवा ती अवस्था होऊन गेली असेल, तर मित्रांनो आपल्याला 15 लिटरच्या पाण्यात 1261 आणि 105 ग्रॅम गिब्रेलिक ॲसिड आणि 1 ग्रॅम 6BA आणि 1 ग्रॅम हे आपल्याला फवारणीतून करायचं आहे. म्हणजे याची आपल्याला फवारणी घ्यायची मित्रांनो. 1 ग्रॅम जे 6B आहे याची आपल्याला फवारणी घ्यायची आहे. आणि आपण हे 6BAमध्ये आपल्याला 6BA आणि याची आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे मित्रांनो. तर यामुळे काय होणार आहे मित्रांनो, ऊसाची जाडी आणि उंची या दोन्ही एकाच वेळीच वाढते. त्याच्यामुळे आपल्याला मित्रांनो ह्या 15 लिटर पाण्यामध्ये 126100 आणि गिब्रेलिक ॲसिड म्हणजेच GA3 आणि 6BA हे 1 ग्रॅम घेऊन फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या ऊसाची जाडी आणि उंची वाढण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यामुळे याची फवारणी नक्की आपल्याला घ्यायची आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी आपण फवारणीसाठी पाहिलेल्या आहेत. फवारणी करताना किंवा पाण्यातून मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे फवारणी करताना किंवा पाण्यातून सिलिकॉनचा वापर नक्की आपल्याला करायचा आहे. यामुळे ऊसाची पाने कडक होतात आणि पावसाळ्यात येणारा तांबेरा किंवा पांढरी माशी यासारख्या रोगांचा ऊस बळी पडत असतो. त्याच्यामुळे ही आपल्याला फवारणी करायची आहे. त्याच्यामुळे ही फवारणी तुम्ही पावसाळ्यापूर्वी करू शकता. आणि फवारणी करताना मित्रांनो, चांगल्या दर्जाचं स्टिकर नक्की वापरायचं आहे आणि फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे. कडक उन्हामध्ये फवारणी मित्रांनो आपल्याला करायची नाही. तर मित्रांनो, तर अशा पद्धतीनं पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे जे नियोजन आहे, हे खत नियोजन आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर हे नियोजन आपण नक्की करा आणि तुमच्या ऊसाचे उत्पादन तुम्ही 100% वाढवू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती देण्याचा मी आपणास प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला एक कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा आपल्या इतर माध्यमांच्यानुसार आपल्या इतर बांधवांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो, आणि दुसरी गोष्ट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा मी मनापासून आभारी आहे. असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबरोबर धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय भारत.